खासदार सुनील तटकरे यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। मोठी बातमी येते। दरम्यान या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। दिल्लीच्या राजकारणात आता मोठ्या घडामोडी घडत आहेत। सुनील तटकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। अर्थात मागील 2 दिवसापासून सुनील तटकरे यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं। एकीकडे परीक्षा फुटीच्या नव्या विधेयकासंदर्भात सरकारच्या वतीनं बाजू मांडण्यासाठी सुनील तटकरे हा चेहरा समोर येतोय। त्याच वेळेला गृहमंत्र्यांची थेट भेट घेतली आणि त्याची छायाचित्र समोर आल्यामुळे नेमक्या या भेटीमागचं कारण काय अशाही चर्चा आता वाढल्या आहेत। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी चर्चा राजकीय पातळीवर की सरकारकडनं आत्ता महाराष्ट्रातनं एक मोठा चेहरा म्हणून सुनील तटकरे यांना प्रमोट करण्यात येतंय की काय अशाही शक्यता आता राजकीय वर्तुळात वर्तवू लागलेल्या आहेत। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। दरम्यान 2 मोठी ही दृश्य आहेत। या क्षणी सुनील तटकरे एका दृश्यामध्ये पाहतोय तर दुसऱ्या दृश्यामध्ये सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे खासदार आपल्याला पाहायला मिळतात। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। शिवाजी, दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट घेतली आहे, पण मोठी बातमी ही आहे की सुनील तटकरे यांची भेट का हा प्रश्न फार मोठ्या पद्धतीने उपस्थित होतोय। अपडेट शिवाजी। खरं तर ज्या पद्धतीने ह्या गाठीभेटी पाहायला मिळत आहेत ते पाहता जर साधारणपणे पाहिलं तर जी राष्ट्रवादीची पार्श्वभूमी आहे आणि सुनील तटकरे यांची अमित शहांसोबत झालेली भेट, गेल्या काही दिवसांपासून सुनील तटकरे हे पार्थ पवार यांच्या शैलीवरती नाराज आहेत अशी माहिती मिळत असताना, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या मर्जाच्या संदर्भात चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सुनील तटकरे यांनी भेट घेणं ही राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या चर्चेचा विषय आहे। दुसरा मुद्दा हा आहे की मध्यंतरी ज्या पद्धतीने केंद्र सरकारवरती टीका होत असताना शिवसेनेने थेट पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारला पाठिंबा दिला होता। मात्र राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीनं सरकारच्या बाबतीमध्ये थेट पाठिंब्याची पत्रकार परिषद किंवा कोणतेही पत्र समोर आलं नव्हतं। त्यानंतर आज सुनील तटकरे यांनी थेट सरकारच्या महत्वाचे नेते असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरा फोटो जर आपण पाहिला तर दुसरीकडे सुप्रिया सुळे ह्या बजरंग सोनवणे यांच्या सोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। आणि तिसरा फोटो म्हणजे काँग्रेस नेत्या शोभा बच्चाव यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं या तिन्ही फोटोमध्ये एक महत्वाची बाब स्पष्टपणे दिसते आहे, ती म्हणजे कामासाठी बजरंग सोनवणे यांच्या कामासाठी सुप्रिया सुळे यांनी ही भेट घेतल्याचं पाहायला मिळते। शोभा बच्चाव यांचा देखील फोटो आपण पाहिला तर त्याच्यामध्ये त्या कार्यालयीन कामासाठी नक्कीच एकूणच या पार्श्वभूमीवर 2 राष्ट्रवादींच्या नेत्यांची भेट आणि या भेटीमागची नेमकी कारण काय याच्यावर आता चर्चा वाढली आहे। धन्यवाद शिवाजी अपडेट।